आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। ऐन सणासुदीच्या दिवसामध्ये जालना शहरामध्ये ठिकठिकाणी कचऱ्यांचे ढीग साचले आहेत। त्यामुळे आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे। खरं तर जालना शहर महानगरपालिकेने कचरा उचलवण्याचे कंत्राट दिलेले आहे। असे असतानाही या एजन्सीच्या कुचराईमुळे बदनामी मात्र जालना शहर महानगरपालिकेची होत आहे। त्यामुळे संतापलेले महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी आज थेट अचानक GPS सिस्टीमची पाहणी केली। घंटागाड्या कुठे जातात, कधी जातात, कशा जातात ही सर्व काही यंत्रणा महानगरपालिकेत पाहायला मिळते। परंतु पेट्रोल नाही, डिझेल नाही, ड्रायव्हर नाही असे कारण सांगत ही एजन्सी काही ना काहीतरी वेळ धकावून नेते। आयुक्तांनी आज कुचराई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करणार असल्याचे सांगितले। तसेच पुढील 7 दिवसांमध्ये जालना शहर चकाचक करू असे आश्वासनही दिले आहे। शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कचऱ्याचं संकलन म्हणजे थांबल्यासारखं दिसतं की रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी कचऱ्याचे असे ढिगाचे स्पॉट तयार झालेले आहेत। मध्यंतरच्या काळामध्ये अतिवृष्टीमुळे काही प्रमाणात ते निर्माण झाले असले तरी ते आत्तापर्यंत सर्व एरिया स्वच्छ व्हायला पाहिजे होता, पण तशी परिस्थिती दिसून येत नाही। त्यामुळं सर्व आपल्याकडे व्हेकलची उपलब्धता मोठ्या प्रमाणात आहे, पण आज मी पाहणी केली तर काही व्हेकल्स बंद आहेत असं आढळून आलं आणि त्यामध्ये बऱ्याच दिवसापासून काही व्हेकल्स बंद आहेत। आपल्याकडे पुरेशा गाड्या आहेत, परंतु त्या बंद असल्यामुळे त्यांचं संकलन होत नाही अशी स्थिती आहे। यामध्ये खाजगी ठेकेदारामार्फत आपण ड्रायव्हरची व्यवस्था केलेली आहे। ड्रायव्हर काही विश्वासपणा करतात, एकाच रूटवर गाडी वारंवार फिरते असं दिसतं जेव्हा GPSचं मॅपिंग पाहिलं मी त्यावेळी। त्याचबरोबर सर्व भागातला जो रूट दिलेला आहे त्यातल्या सर्व घरांचा कचरा गोळा करताना घंटागाडी दिसत नाही। मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये व्यवस्था नाही आणि मॅनेजमेंटची कमतरता आहे असं जाणवलं। तर मी स्वतः आणि आमची आता काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची टीम जे सहाय्यक आयुक्तांपासून अतिरिक्त आयुक्त आणि मी स्वतः तर उद्यापासून आम्ही ह्या मोहिमेसाठी काम करणार आहोत। मला वाटतं की आपल्याकडे यंत्रणा आहे, थोडी मॅनेजमेंट आणि काही स्ट्रिक्ट सुपरविजनची आवश्यकता आहे। तर काही ज्यात चुका आढळल्या असतील किंवा आज मी रिपोर्ट मागवलेत सगळ्याच विभागाचे, म्हणजे गाडी संदर्भात, GPS संदर्भात आणि त्या ड्रायव्हरांच्या म्हणजे दिलेला रूट फॉलो न करण्यासंदर्भात, तर ते आल्यानंतर मी बडतर्फीपर्यंतची कारवाई करण्याच्या तयारीमध्ये आहे आणि याच्यामध्ये जे आढळतील चुकीच्या पद्धतीनं काम करणार त्यांना कुणालाही स्पेअर केलं जाणार नाही। सर, दिवाळीपूर्वी जालना चकाचक दिसेल का मग आता? जालना खरं तर दररोजच दिवाळीसारखं चकाचक असायला पाहिजे, पण मी आश्वासन देतो की पुढील 5-7 दिवसामध्ये आम्ही पूर्ण शहर स्वच्छ करायची 100% खात्री देऊ। घोडं मैदान जवळच आहे, पाहूयात 7 दिवसात जालना शहर चकाचक होते का ते। EDTV न्यूज, जालना।